जय जय राम कृष्ण हरी। आजच्या भागामध्ये आपण शिवमहापुराणात पाताळ जे आपले तिन्ही लोक म्हणतो, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ, या तिन्ही लोकांपैकी पाताळ लोकांचे वर्णन या भागावर प्रकाश टाकणार असून सनत कुमार व्यासजींना सांगतात, हे व्यासजी, मी आपणाला आता ब्रह्मांडाविषयी सांगत असून यापूर्वी आपणास जलदाना संदर्भात माहिती सांगितल्यानंतर या ब्रह्मांडाच्या खाली जलाच्या मध्यभागी त्रिलोकीनाथ भगवान शिव, बाबा भोले भंडारी यांचे जे अंश आहेत, शेषनाग, यांनी ही पृथ्वी जी आहे आपल्या खाण्यावर धारण केलेली असून त्या पृथ्वी तलाचे अथवा पृथ्वी तलावर जेवढे काही मनुष्य, प्राणी व इतर जीवजंतू आहेत त्या सर्वांचे भगवान महाविष्णू नारायण, भगवान श्रीहरी हे पालन पोषण करतात। सर्व देवी देवता, ऋषी मुनी, साधू संत हे सर्वजण सृष्टीच्या कल्याणासाठी शेषनाग यांची प्रत्येक दिवशी पूजा करत असतात। याच आपल्या खाण्यावर पृथ्वी धारण करणाऱ्या शेषनागांना अनंत नावाने सुद्धा संबोधले जाते। त्यांना हे शेषनाग, आपण अनंत गुणांनी संपन्न असून आपल्या कीर्तीची सर्व देवी देवता, सारे ग्रह नक्षत्र निरंतर गुणगान करत आहेत। ज्या नागकन्या आहेत त्या आपली सदैव पूजा करत असतात, आपली आराधना करतात। या शेषनागापासून संकर्षण रूप रुद्रदेव आहेत। या शेषनागाच्या बळावर सर्व देवी देवता या पृथ्वी तलावर भ्रमण करत असताना सुरक्षित असून ते सर्वजण शेषनाग किंवा आनंद यांना देव सुद्धा जाणू शकत नाही,
मग आपण कसे जाणणार? पृथ्वीच्या खालच्या भागामध्ये आतल वितल सुतल रसातल तलातल पाताल आदी सात लोकांची निर्मिती असून जे 10 योजन 10,000 योजन चौडे म्हणजे मोठे लांब आणि 20,000 योजन उंच एवढे मोठे रत्न सुवर्ण पृथ्वी एवढे मोठे स्थळ असून या ठिकाणी दैत्य महानागांचा निवास असतो. या ठिकाणी पाताळ लोकांमध्ये एकदम सुंदर एकदम सुंदर वातावरण असून अप्सरा या ठिकाणी नृत्य करत गाणे गात असतात. पाताळ लोकांमध्ये अनेक प्रकारचे वैभव विलास उपलब्ध असून या ठिकाणी सिद्ध मनुष्य दानव आणि नाग यांच्याकडून झालेल्या तपस्येच्या बळावर पाताळ लोकांमध्ये जाऊन उत्तम प्रकारचे फळ भोगीत असतात. म्हणून तपस्येचं फळ काय आहे हे आपण जाणून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ते स्वयं भगवान भोले भंडारी ते इतके बोळे भाबडे आहेत भस्मासुरासारख्या राक्षसाला सुद्धा वर देऊन त्यांची इच्छा पूर्ण करतात. असे हे माझे भोले भंडारी यांची आपण नित्य नेमाने पूजा करावी आणि आपल्या या जडजीवाचे कल्याण करून घ्यावे. ओम त्र्यंबकं यजामहे ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनं मृत्योर्मुक्षीयमामृतात् बाबा भोले भंडारी सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम
जे त्यांचे आराध्य आहे यांचं नाम संकीर्तन राम 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 त्यांचं भजन करत असतात। मग आपण मानव आहेत, आपण सुद्धा जे आपले इष्टदेव आहेत अशांचे आपण भजन नाम संकीर्तन करणे गरजेचे आहे। आणि या कलियुगामध्ये बाबांनो या नामामुळेच आपला उद्धार होणार आहे। म्हणून आपण सर्वजण एक दृढ निश्चय करून प्रभुचरणी लीन होऊन बाबा भोले भंडारी देवादिदेव महादेव यांचे भजन करू। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।